आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय करतेस तो? मी मलम लावत होते। डॉक्टरांनी दर 1 तासाने मलम लावायला सांगितलं होतं, तेच लावत होते। काही गरज नाहीये, मी लावते ना। दे मी लावते। आई ऐक, द्या मी। आई ऐक, आई हळू, मी झोपायत पाया घडलाय। हळू। माझं ऐकत का नाही? मी बोलले ना, मी मलम लावते। मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होतोय। जर घरात कोणी असतं तर मी स्वतः त्यांना मलम लावायला बोलवलं असतं, पण मी आता नाही ऐकणार तुमचं। वाटल्यास तुम्ही हवं ती शिक्षा द्या, पण मी नाही ऐकणार। माफ करा, मला तुमची काळजी वाटते म्हणून मी पटकन बोलून गेले। सारंग सरांशी बोलणं झालं माझं, ते येतात, पण तोपर्यंत मला पुरे झालं। उगाच गोड गोड नको बोलूस माझ्याशी। लाव मलम लाव। द्या। मम्मा, अगं काय मम्मा? मला बघायला आली होतीस ना, की तुझी मम्मा तुझ्याशिवाय जिवंत आहे की मेली आहे? तर मग नीट बघून घे। मी मस्त आहे, आनंदात, एकदम ठणठणीत, तुझ्या शिवाय सुद्धा। झालं समाधान? बघितलं? चला या आता। तारा चल। मम्मा, अगं सोड ना आता सगळं। जे झालं ते झालं, आता विसरून जा ना। तेच धरून बसणार आहेस का? अगं मम्मा, लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा घरी आलोय, तर तू आता आम्हाला आल्या पावलीच परत पाठवणार आहेस? आज लवकर कोणी घरी येऊ नये। आई आणि सावली वहिनीची जवळीक होण्यासाठी
त्यांना एकटं सोडायचंय. मग काय अपेक्षा आहे तुझी? हा एवढा पाहुणचार केला ना, एवढा बस झाला तुमच्यासाठी. आणि हो, तुमचं नवीन नवीन लग्न झालंय म्हणून तुमचं खूप कोड कौतुक करावं, तुमचा आदर सत्कार करावा, तुमचं पाहुणचार करावा, असं काही कर्तृत्व गाजवलं नाहीये तुम्ही. आधीच माझ्या मनाविरुद्ध घरातनं पळून जाऊन लग्न केलंय तुम्ही. त्यामुळे माझ्याकडनं फार अपेक्षा करू नकोस हा तारा. प्लॅन नंबर 312. ओके. ओके काय? कोणता? कोणतं? अहो तुम्हाला आज किती वाजता घरी यायला? लेट होणार आहे मला. वेळ जाईल, काम आहे खूप ऑफिसमध्ये. बरंच झालं. नाही म्हणजे सारंगचा मेसेज आलाय की आज सगळ्यांनी घरी उशिरा या. का? कारण आई आणि सावली दोघीच घरात आहेत. त्यांनी एकमेकींबरोबर वेळ घालवला तर त्यांच्यातला दुरावा कमी होईल म्हणून त्यांनी आयडिया केली आहे. चांगली आहे ना? फालतू आयडिया आहे हे. असं केल्याने आईचं मत सावलीबद्दलचं काही बदलणार नाही आहे. ती एनर्जी जी वेस्ट करतो ना तो, हे अशा फालतू आयडिया क्रिएट करण्यामध्ये, त्यापेक्षा चांगल्या कामामध्ये घाल. मग आता तोंड पाडून नको का बसू. तसंही मला यायला खूप उशीर होणार आहे. खूप काम आहे ऑफिसमध्ये, नाही येणार मी. हो, असं का बोलताय? तो बिचारा प्रयत्न करतो तर त्याला करू द्या ना. मी येऊ आज ऑफिसमध्ये तुमच्यासोबत. अमृता उत्तर, माझ्या बरोबर ऑफिसमध्ये याची काही एक गरज नाही आहे. अमृता उत्तर. लगेच आईला सांगायला जाऊ नकोस हं? कळलं का? काय हे काय नवीन नाटक आहे आता? त्या मूर्ख मुलीला तिलोत्तमासोबत एकटं सोडायचं नाही. हे नाही होऊ देऊ शकत मी. सारंग. हाय सारंग, बोल. तू बिझी असशील, तू मेसेज वाचला नसशील म्हणून मी तुला फोन केला. जरा घरी जाणं डिले करू शकतेस का तू? मुद्द्याचं बोल सारंग, काय झालं? ॲक्च्युली आई आणि सावली दोघीही घरी एकत्र आहेत. तो आम्हाला असं वाटतं की त्यांनी टाइम स्पेंड केला पाहिजे एकत्र. सारंग, एकत्र टाइम ते तसाही स्पेंड करतील, त्यात काय एवढं? वहिनी हे बघ, तू तुझं वेगळं काही ठरवू नकोस. सगळ्यांचं ठरलंय, आपण सगळ्यांनी पाळूयात. मला ही आयडिया अजिबात आवडलेली नाहीये. हे बघ, आमचं सगळ्यांचं ठरलंय, तुला पण फॉलो करावं लागेल.